परभणीच्या पूर्णा तालुक्यातील एका महत्त्वाच्या रस्त्यासाठी आता तरुणाने आक्रमक पवित्रा घेतलाय। पूर्णा ते पांगरा मार्ग हिवरा या रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलं असून हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी सरपंच मंगेश भाऊ साबळे, युवा मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाबाराव ढोणे पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही प्रशासनानं अद्याप याची दखल घेतलेली नाहीये। पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत लातूरच्या आशीर्वाद कन्स्ट्रक्शनला या रस्त्याचं काम देण्यात आलं होतं। मात्र संबंधित गुत्तेदाराने केवळ 2 थर टाकून काम अर्धवट सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी होणाऱ्या हायवा टिप्परच्या वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे। ठिकठिकाणी खडी उघडी पडल्याने दुचाकीस्वार घसरून जखमी होत आहेत। एकीकडे नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अभियंते संबंधित गुत्तेदाराची पाठराखण करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा आता देण्यात आलाय। आज आपला उपोषणाचा दुसरा दिवस। पांगरा ते हिवरा या रस्त्याच्या पूर्णा ते हिवरा या रस्त्याच्या अनुषंगाने आपण पाठपुरावे करून थकून गेलो आणि आज शेवटी आपल्याला हे आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। काल काही लोक म्हणजे इंजिनियर कुलकर्णी वगैरे येऊन भेटून गेले। ते परभणीहून आले, त्यांच्या गुत्तेदाराचा निरोप घेऊन आले, असं करतो तसं करतो, तात्पुरतं मेटल टाकून देतो, हे टाकून देतो म्हणून। पण आमचं तात्पुरत्या कामाने आणि त्याने आमचं काही समाधान होणार नाही। आम्ही 12 महिने तुमची वाट बघितलेली आहे आणि यापेक्षा जास्त आता तुमची वाट पाहण्याची आमची तयारी नाही। आमचे अनेक लेकरं जखमी झाले, आमचे बैल जखमी झाले, जनावरं जखमी झाले, अनेक यातना सहन केल्या। आता तुमच्या त्रासाला आम्ही कंटाळलेले आहोत आणि आम्हाला आता कुणाचेही कुठलेही लाड हे करायचे नाही आहेत। आणि तहसीलच्या भिंतीला लागून बसलेले असताना सुद्धा तो तहसीलदार सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा तहसीलदार 1 मिनिटसुद्धा इकडं फिरकायला तयार नाही। सगळ्या गोष्टी माहीत आहेत। महसूलचा फक्त पैसा कसा लुटायचा एवढं यांना माहीत आहे, पण कुठल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे। कारण जिथं माल आहे तिथं ताल आहे, अशा प्रकारची या तहसीलदाराची वागणूक आम्हाला पाहायला दिसते। आणि इथून पुढं आता हे उपोषणाच्या सोबतच आम्ही रस्ता रोको आणि हे आंदोलन करणार आहोत आणि हा लढा तीव्र करण्याच्या तयारीत आम्ही आहोत। जोपर्यंत आमचा रस्ता ठोक आश्वासन आणि रस्ता चालू होत नाही आणि आमच्या 7 गावच्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एवढंच आज सांगतो आणि थांबतो।